नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या शिल्लक राहिलेल्या कोंड्याच्या भातवड्या. नुकतेच मी ज्वारीच्या पापड्यांची रेसिपी अपलोड केली आहे आणि आता या ज्वारीच्या पापड्यांमधून शिल्लक राहिलेला जो कोंडा होता त्या कोंड्यापासून या भातवड्यांची रेसिपी आता मी दाखवणार आहे. या भातवड्यासुद्धा चवीला अगदी छान लागतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पापड्या करताना पीठ चाळून घेतल्यानंतर जो कोंडा शिल्लक राहिला होता तो कोंडा आता इथे मी घेतला आहे. हे पहा, हाच तो कोंडा आहे. आता हा कोंडा भरपूर निघाला असल्यामुळे मी तो टाकून देऊ शकले नाही आणि याच्यामध्येच आता आपण काही जिन्नस ॲड करून याच्या आता आपण भातवड्या करूया. आता इथे एक मोठे पातेले घेतले आहे आणि त्या पातेल्यामध्ये हा कोंडा ट्रान्सफर करून घेतला आहे. यामध्येच आता घालायचे आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ. हे पीठ आपले नेहमीचे जे भाकरी करतो तेच पीठ आहे. भिजवलेले किंवा असे कोणतेही याच्यावर प्रक्रिया केलेले हे पीठ नाही आहे. कोंड्यामध्ये हे पीठ आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे. पाणी घालण्यासाठी कोणते लिमिट नाही आहे, अगदी भरपूर याच्यामध्ये पाणी घेतले गेले पाहिजे. पाण्यामध्ये आता ज्वारीचे पीठ आणि हा कोंडा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. यावर आता झाकण ठेवू आणि रात्रभर हे असेच ठेवून देऊयात. 12 तासानंतर तुम्ही पहा याच्यावरती फेस आलेला आहे. अगदी हलकासा फेस आलेला आहे. हे आता फेसाळलेले पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. फेस आलेले आंबूस पाणी पूर्णपणे काढून टाकले आहे. या पाण्याचा आता आपल्याला काही उपयोग नसल्यामुळे हे पाणी आता आपण फेकून देऊ. आता हा जो कच्चा चीक राहिलेला आहे तो किती भरतोय ते आता आपण पाहून घेऊया. तर सर्वप्रथम आपण हा हलवून एकसारखा करून घेऊ. या भांड्याने पाऊण भांडे भरेल एवढा चीक आपल्याला मिळालेला आहे. आता आपण हा चीक वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ, कारण या भांड्याने 3 भांडी पाणी आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचे आहे. आता गॅसवर एक मोठे पातेले ठेवले आहे आणि त्या पातेल्यामध्ये ज्या भांड्याने कच्चा चीक मोजला त्याच भांड्याने 3 भांडी पाणी याच्यामध्ये घालायचे आहे. आता सर्वप्रथम घालूया चवीनुसार मीठ, त्यानंतर घालूया पाव चमचा पापडखार आणि 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे. यानंतर याच्यामध्ये घातल्या आहेत 3 ते 4 मिरच्या अगदी बारीक वाटून घातल्या आहेत. हिरव्या मिरच्या घातल्यामुळे या पापडाला चव अगदी छान येते. हे सर्व आता चमच्याने हलवून मिक्स करून घेऊ. या पाण्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला आता सणसणीत उकळी आली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हा कच्चा चीक हळूहळू घालायचा आहे. एका हाताने चीक घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हा चीक हळूहळू डावाने हलवत राहायचा आहे, म्हणजे त्याची गुठळी होणार नाही. हे मिश्रण पाण्यात घातल्यानंतर दावाने सतत हलवायचे आहे, ते खाली लागू द्यायचे नाही आहे. आता पहा, ज्वारीच्या कोंड्याचा हा चीक घट्ट व्हायला लागला आहे. साधारण 20 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. शिजत आले की हे मिश्रण घट्ट व्हायला लागते. आता हे शिजले हे कसे समजावे, तर याचा कलर बदलायला लागतो आणि घट्ट व्हायला लागते. आता हा चीक चांगला शिजला आहे. याच्यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनिटे हे असेच राहू देऊ. 5 मिनिटांनंतर प्लॅस्टिक पेपरवर आता आपण याच्या पापड्या घालायला सुरुवात करूया. सुरुवातीला पापड्या घालताना हे पीठ पातळ वाटते, पण नंतर हळूहळू हे पीठ घट्ट व्हायला लागते. या पापड्या पातळ घालायच्या नाही आहेत, त्या जाडसरच ठेवायच्या आहेत, तरच त्या पापड्या चांगल्या होतात. टेरेसवर थोडेसे ऊन असल्यामुळे मी या पापड्या उन्हातच घातल्या आहेत. अशा पद्धतीने प्लॅस्टिक पेपरवर सर्व पापड्या घालून तयार झाल्या आहेत. 2 दिवस उन्हात ठेवल्यानंतर पापड्या वाळून छान अशा तयार झाल्या आहेत. वाळलेल्या या पापड्या आता आपण तळून पाहू. गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवले आहे. त्याच्यामध्ये आता एक एक करत आपण या पापड्या तळून घेऊया. बघा, तळल्यानंतर या पापड्या किती छान झाल्या आहेत. ते अगदी खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळतात. हिरवी मिरची घातल्यामुळे चवीला अगदी टेस्टी लागतात. जरी या कोंड्याच्या पापड्या असल्या तरी खायला मात्र अगदी सुरेख लागतात. या भातवड्या खूप छान होतात. या भातवड्यांना चिराही जात नाहीत. रेसिपी आवडली असेल
तर माझी याआधीची रेसिपी आणि ही रेसिपीही तुम्ही एकदा करून पहा. अगदी कुरकुरीत झाले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.